मल्टी डेव्हलपमेंट फाउंडेशन नाशिक यांच्या वतीने सुरगाणा तालुक्यातील MVP अनुदानित प्राथमिक आणि माध्यमिक आदिवासी आश्रमशाळेत कला, क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं। यात चित्रकला, निबंध, व्हॉलीबॉल, कबड्डी, ॲथलेटिक्स स्पर्धा घेण्यात आल्या। तब्बल 450 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता। यावेळी संस्थेच्या वतीने आश्रम शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलं। संस्थेचे अध्यक्ष स्वप्नील गोवर्धने यांनी या स्पर्धांविषयी माहिती दिली। नर्सिंग उपक्रम घेतला होता, पण काहीतरी वेगळ्या पद्धतीने, उत्कृष्ट पद्धतीने, क्वालिटीबद्ध उपक्रम साजरे करणं हे फाउंडेशनचं महत्त्वाचं मूळ बीज आहे आणि आम्ही ते राबवू इच्छितो। त्यासाठी आम्हाला सर्वांचे सहकार्य लाभेल अशी अपेक्षा बाळगतो आणि माझे 2 शब्द थांबवतो। आदिवासी भागामध्ये जाऊन तेथील मुलांना, तेथील कर्मचाऱ्यांना किंवा इतर कोणी असतील ग्रामस्थ वगैरे त्यांच्या समस्या समजून घेणं, त्यांच्या कलागुणांना वाव देणं, अशा प्रकारचा एक सामाजिक उपक्रम या संस्थेमार्फत राबवला जातोय। या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक गवी सर यांनी फाउंडेशनचे काम अतिशय प्रेरणादायी असून अप्रतिम टीमवर्क असल्याचं सांगितलं। या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक दीपक कंसे पाटील, महाराष्ट्राचे क्रीडा सम्राट निलेश राणे, संतोष गवळी, योगेश गोवर्धने, दीपक आहिरे, कैलास चौधरी, संदीप आहेर, देवेंद्र विस्पुते उपस्थित होते। वृत्तसंकलन विभाग, नाशिक स्टार न्यूज, नाशिक। Andre